तुझी वीरा आमच्याकडे आहे. मागून अचानक कुणाचा तरी आवाज आला आणि त्याच वेळी वीराच्या रडण्याचाही आवाज ऐकू आला. सगळ्यांनी मागे वळून पाहिलं आणि समोरच्या व्यक्तीला पाहताच सगळ्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तुम्ही? सम्राट शॉक होऊन म्हणाला. हो, आम्हीच, असं म्हणत ते दोघे आत आले. ते दुसरे तिसरे कोणी नसून राहुलचे आई वडील होते. तोच राहुल ज्याने सुहाणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सम्राटने त्याला तुरुंगात पाठवलं होतं आणि नंतर रघुवीरने त्याचा खात्मा करून टाकला होता. आता ते दोघं आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आले होते. राहुलच्या आईच्या हातात वीरा होती. तिने तिला अतिशय विचित्र पद्धतीने पकडलं होतं. असं वाटत होतं की ती कोणत्याही क्षणी वीराला खाली फेकून देईल. वीरा खूप रडत होती. ती आपल्या आईसाठी तडफडत होती. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून सम्राट आणि सुहाणीचं काळीज अक्षरशः थरारलं. त्यांच्यासोबत इतर सगळ्यांचीही अवस्था वाईट झाली होती. सुहाणी वीराच्या दिशेने धावली. तिथंच थांब मुली, नाहीतर तुझ्या या मुलीचा जीव जाईल. राहुलचे वडील वीराकडे बंदूक रोखत ओरडले. नाही, सम्राट मोठ्याने ओरडला. त्याच्या आवाजावरून समजत होतं की तो किती घाबरला आहे. सुहाणीचेही पाय तिथेच थबकले. वीरा, माझी मुलगी, तीही किंचाळली. राहुलची आई सगळ्यांना रडताना पाहून म्हणाली, हो, अगदी असंच मीही रडले होते माझ्या मुलासाठी. अशीच मीही तडपडले होते माझ्या राहुलसाठी. आता समजलं ना तुम्हा सगळ्यांना, स्वतःच्या लेकराला गमावण्याचं दुःख काय असतं, स्वतःच्या मुलाशिवाय जगण्याची तडफड काय असते. असं म्हणत ती वीराला अजून जास्त रडवू लागली. आत्या, तुम्ही वेड्या झाला आहात का? इतक्या छोट्या बाळासोबत असं करताय? सम्राट संतापून म्हणाला. वीराचं रडणं कोणाला सहन होत नव्हतं. ती आपल्या आईसाठी तडफडत होती, भुकेने व्याकुळ झाली होती. सम्राट आणि सुहानीही आपल्या लेकरासाठी तडपत होते. हो हो, मी वेडी झाली आहे. तुम्हा सगळ्यांनी मला वेडं केलं आहे. तुमच्यामुळे आज माझा मुलगा माझ्या सोबत नाही. काय चूक होती त्याची? सांगा, काय चूक होती त्याची? तुम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं नसतं तर त्याचा अपघात झाला नसता. ती संतापाने ओरडत होती. पण आता मीही माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेईन, तुमच्या घराण्यातल्या या मुलीला मारून, असं म्हणत ती वेड्यासारखी हसू लागली. तिच्या नवऱ्याने वीराला आपल्या हातात घेतलं आणि तिला हवेत उंच उडवलं. हे पाहून सगळ्यांचा श्वास अडकला. वीरा! सम्राट आणि सुहानी एकाच वेळी ओरडले, पण त्याने पुन्हा वीराला आपल्या हातात पकडलं. नाजूकशी वीरा घाबरली आणि आणखीन मोठ्याने रडू लागली. प्लीज, माझी वीरा मला परत द्या. माझ्या वीराची यात काहीच चूक नाही. तिच्यावर असा अत्याचार करू नका. माझ्या वीराची काहीच चूक नाही. सुहानी रडत रडत म्हणत होती. रडता रडता ती तिथे जमिनीवर कोसळली. तिचं बोलणं ऐकताच राहुलची आई संतापाने लालबुंद होऊन भराभर चालत सुहानी जवळ आली. तिने सुहानीचे केस पकडले आणि तिचा चेहरा वर उचलत म्हणाली, मग माझ्या मुलाची काय चूक होती? सांग, त्याने तुझं काय बिघडवलं होतं? सुहाणीला खूप वेदना होत होत्या. ती वेदनेने किंचाळली. हे पाहून सम्राटचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. त्याने आपल्या आत्याचा हात पकडून तिला सुहाणीपासून दूर केलं आणि म्हणाला, तुमचा मुलगा एका मुलीच्या अब्रूवर हात टाकण्याचा प्रयत्न करत होता. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करत होता. ही चूक नव्हती का? असं म्हणत त्याने सुहाणीला आपल्या मागे घेतलं. अब्रू लुटण्याचा प्रयत्न करत होता, पण केलं तर नव्हतं ना. मग माझ्या मुलाला पोलिसाच्या हवाली का केलं? राहुलची आई संतापाने गुरगुरत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून सगळेच थक्क झाले. आराधनाजी तिच्यासमोर हात जोडत म्हणाल्या, ताई, हे काय बोलताय तुम्ही? एक स्त्री असून तुम्हाला दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजत नाही का? या छोट्याशा बाळाची यात काय चूक आहे? राहुलची चूक होती म्हणून त्याला शिक्षा मिळाली आणि त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी आता तुम्ही या वीराला इजा पोहोचवत आहात. देवाची तरी भीती बाळगा ताई. तू गप्प बस, ती आराधनाजींवर ओरडली. हे सगळं तुझ्या त्या फालतू सुनेमुळे आणि तुझ्या मुलामुळे झालं आहे. माझ्या राहुलच्या मृत्यूला हे दोघेच जबाबदार आहेत. तुझ्या मुलाने माझ्या मुलाला पोलिसांच्या हवाली केलंच नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. त्या दिवसापासून मी तडफडत आहे की मी माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेईन. पण आता माझ्या मनाला शांती मिळेल जेव्हा मी हिच्या समोर हिच्या मुलीला ठार मारेन. मग ती सम्राटकडे पाहत म्हणाली, मी वीराला ठार मारीन आणि हा काहीच करू शकणार नाही. तेवढ्यात रघुवीर पुढे येत म्हणाले, असं करू नकोस. तुझा गुन्हेगार मी आहे. जी शिक्षा द्यायची असेल ती मला दे. माझा जीव घे, पण त्या बाळाला सोडून दे. राहुलचा अपघात मी घडवून आणला होता.
मीच त्याला मारून टाकलं होतं. रघुवीर सगळ्यांसमोर स्वतःचा गुन्हा कबूल करत म्हणाले. राहुलचे वडील संतापाने त्यांच्याकडे पाहत म्हणाले, आज मरणार तर तूही आहेस म्हाताऱ्या, पण त्याआधी तुझ्या घराण्यातली ही मुलगी, तुझी पणती, ही तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर तडफडून तडफडून मरेल आणि त्यानंतर तुम्ही सगळेही मराल. नाही, असं करू नका. माझ्या मुलीला सोडून द्या. प्लीज, तिला सोडून द्या. रघुवीर गयावया करत तिच्याकडे जाऊ लागले, जेणेकरून वीराला तिच्या हातातून घेता येईल. आणि त्या क्षणी धाड, गोळीचा आवाज आला. गोळी रघुवीरच्या पायात लागली. ते रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळले. सगळे घाबरून गेले. आराधनाजींची तर भीतीने किंकाळीच फुटली. पण त्या दोघांच्या डोक्यावर सूडाचं भूत स्वार झालं होतं. आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या नादात त्यांना योग्य अयोग्य काहीच दिसत नव्हतं. सुहानी रडत रडत त्यांच्याकडे विनवण्या करत होती की त्यांनी तिच्या मुलीला सोडून द्यावं. आराधनाजींचीही तीच अवस्था होती. रघुवीर वेदनेने तडफडत जमिनीवर पडले होते. अरविंदजी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना सांभाळू लागले. रघुवीरने कष्टाने म्हटलं, माझी काळजी करू नका, वीराला वाचवा. मोठ्या मुश्किलीने ते एवढंच बोलू शकले. वीराला आता कोणीच वाचवू शकत नाही, असं म्हणत राहुलच्या वडिलांनी वीराला जोरात हवेत उडवलं आणि आपल्या पत्नीच्या दिशेने फेकत म्हणाले, हे घे, संपवून टाक या मुलीला आपल्या हाताने आणि घे तुझा बदला. हे ऐकताच सगळ्यांचा जीव निघाला. पण सम्राट संधीच्या शोधात होता. त्याचं पूर्ण लक्ष वीरावरच होतं. क्षणाचाही विलंब न करता त्याने राहुलच्या आईला दुसऱ्या बाजूला ढकललं आणि धावत जाऊन वीराला झेललं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने वीराला घट्ट आपल्या छातीशी कवटाळलं, जणू त्याचे प्राणच परत आले होते. हे पाहताच तो माणूस संतापाने वेडा झाला. त्याने लगेच सम्राटवर गोळी झाडली. गोळी सम्राटच्या खांद्यात जाऊन घुसली. सम्राट! सुहानी किंचाळली. ती धावत उठली आणि जवळच्या टेबलवर ठेवलेली फुलदाणी उचलून त्या माणसाच्या हातावर फेकून मारली. फुलदाणी लागताच त्याच्या हातातून बंदूक खाली पडलं. तुझी एवढी हिंमत की तू माझ्या नवऱ्यावर हल्ला करशील, ती संतापाने ओरडली. तेवढ्यात राहुलच्या आईने तिचे केस पकडले आणि तिचं डोकं भिंतीवर आपटलं. त्यानंतर ती बंदूक उचलण्यासाठी वाकली, पण ती बंदूक उचलण्याआधीच धाड, पुन्हा गोळीचा आवाज घुमला. सगळेजण थांबा, कोणीही जरासं जरी हल्ला तर जागच्या जागी गोळी घालीन, इन्स्पेक्टर आत येत म्हणाले. खरं तर सूर्यवंशी निवासात येण्याआधीच सम्राटने रघुवीरला अटक करण्यासाठी पोलिसांना फोन केला होता, पण इथे इतकं काही घडेल याची त्याला कल्पनाही नव्हती. पोलीस आत आले आणि त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं. सम्राट वीराला घट्ट धरून पटकन सुहानीजवळ आला. तिला आपल्या छातीशी कवटाळत त्याने विचारलं, तू ठीक आहेस ना सुहानी? सुहानीच्या कपाळातून रक्त वाहत होतं. तिने लगेच वीराला आपल्या कुशीत घेतलं आणि तिला छातीशी कवटाळून ढसाढसा रडू लागली. सम्राटचेही डोळे पाणावले होते. त्याने त्या दोघींनाही आपल्या मिठीत घेतलं. पोलिसांनी राहुलच्या आई वडिलांना 2-4 चपराक लावल्या. घेऊन जा यांना, हे माणसं नाहीत, जनावरं आहेत. एका निष्पाप बाळावर सूड उगवायला आले होते, अरविंदजी पुढे येत म्हणाले. रघुवीरजीही हळूहळू उठून उभे राहिले. थांबा इन्स्पेक्टर, त्यांच्यासोबत मलाही अटक करा. रघुवीरच्या या शब्दांनी सगळेच थक्क झाले. कोणाचाच विश्वास बसत नव्हता की रघुवीर असं काही बोलू शकतात. बाकी पोलीस त्या दोघांना घेऊन गेले होते. फक्त एक इन्स्पेक्टर तिथे उरला होता. तो सम्राटचा मित्रही होता आणि त्यांच्या कुटुंबाच्या खूप जवळचाही होता. रघुवीरांचं बोलणं ऐकून तोही आश्चर्यचकित झाला आणि त्यांच्याकडे पाहत म्हणाला, हे काय बोलत आहात तुम्ही बाबा? मी बरोबर बोलतोय बेटा. मीही शिक्षेला पात्र आहे. मी खूप गुन्हे केले आहेत. त्या गुन्ह्याची शिक्षा भोगल्यानंतरच मला शांत मृत्यू मिळेल, रघुवीर रडत म्हणाले. त्यांच्या डोळ्यातील अश्रूमधूनच त्यांचा पश्चाताप दिसत होता. जो धडा सम्राट त्यांना शिकवू इच्छित होता, तो रघुवीरांनी खऱ्या अर्थाने शिकला होता. त्यानंतर ते कसेबसे हळूहळू चालत सम्राट आणि सुहानी जवळ आले. दोन्ही हात जोडून ते म्हणाले, माफी मागण्याच्या लायकीचाही मी राहिलो नाही, तरीही हात जोडून तुमची माफी मागतो. मला माफ करा माझ्या मुलांनो. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी माझ्याच हातांनी माझ्या कुटुंबाच्या आनंदाला आग लावली. घरातल्या लक्ष्मीलाच मी घराबाहेर काढलं. मी पैशाच्या आणि संपत्तीच्या नशेत आंधळा झालो होतो आणि जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी माझं सर्वस्व गमावलं होतं. ते रडत रडत बोलत होते. त्यांची अवस्था पाहून सगळ्यांचे डोळे भरून आले. रघुवीरांनी आपले अश्रू पुसले आणि पुढे म्हणाले,
तू बरोबर बोलला होतास सम्राट. माझ्याकडे खूप पैसा असेल, पण नाती नसतील. आज माझ्या पत्नीचा चेहरा पाहण्यासाठीही मी तडफडत होतो. तिला कुशीत घेऊन आशीर्वाद द्यावा यासाठी मी आसुसलो होतो. मग ते सुहानीकडे पाहत म्हणाले, सुहानी बेटा, सर्वात मोठा अपराधी तर मी तुझा आहे. मुलगी बनवून तुला या घरात आणलं आणि त्यानंतर तुझ्याशीच विश्वासघात केला. खरंच मी किती खालच्या पातळीला गेलो होतो. कुटुंबापेक्षा पैसा महत्वाचा आहे असं मला वाटायला लागलं होतं. मला माफ कर बेटा, असं म्हणत त्यांनी पुन्हा हात जोडले. सुहाणीने त्यांच्या हातांना आपल्या हातात घेतलं आणि म्हणाली, आजोबा, हे काय करत आहात तुम्ही? हे ऐकताच रघुवीर पुन्हा ढसाढसा रडू लागले. ते म्हणतात ना, वेळ एकदा माणसाच्या हातातून निघून गेली की रडण्याशिवाय त्याच्याकडे काहीच उरत नाही. आज तीच अवस्था रघुवीरची झाली होती. सम्राट मात्र एकदाही त्यांच्या दिशेने पाहत नव्हता. त्याचा रागही त्याच्या जागी योग्यच होता. रघुवीर पुन्हा म्हणाले, सुहानी बेटा, मला माहित आहे की मी तुझ्या माफीच्या लायकीचा नाही. पण ही माझी शेवटची इच्छा समज. मी एकदा वीराला माझ्या कुशीत घेऊ शकतो का? ती माझ्यासाठी एखाद्या देवदूतापेक्षा कमी नाही. तिच्यामुळेच मला माझं कुटुंब पुन्हा पाहायला मिळालं. नाहीतर मी तुमच्या सगळ्यांचे चेहरे पाहण्यासाठीही तडफडत राहिलो असतो. फक्त एकदा मला वीराला माझ्या कुशीत घेऊ दे, तिला छातीशी कवटाळू दे. ते अक्षरशः सुहाणी समोर गयावया करू लागले. सुहाणीला त्यांची अवस्था पाहवत नव्हती. तिने अश्रू भरल्या नजरेने सम्राटकडे पाहिलं. सम्राटने तिच्याकडे पाहिलं आणि हलकसा डोळे मिटून होकार दिला. पुढच्या क्षणी सुहानीने वीराला रघुवीरांच्या कुशीत दिलं. रघुवीरांनी क्षणार्धात तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं. आता जर त्या क्षणी त्यांना मृत्यू आला असता ना, तरी त्यांना कोणतंच दुःख राहिलं नसतं. ते वीरावर जीवापाड प्रेम करत होते आणि तिला मिठीत घेताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा अक्षरशः पूर वाहत होता. रघुवीरांना रडताना पाहून सम्राटने आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. रघुवीरजींनी मनसोक्त वीरावर प्रेम केलं, तिचे भरभरून लाड केले. न जाणे किती वेळा त्यांनी तिच्या निरागस चेहऱ्यावर चुंबन घेतलं. तिच्या छोट्या छोट्या हातांवर प्रेमाने पप्प्या घेतल्या. त्यानंतर त्यांनी वीराला परत सुहाणीच्या कुशीत देत म्हटलं, ज्या दिवसापासून तू हे घर सोडून गेलीस, त्या दिवसापासून आनंदानेही या घराकडे पाठ फिरवलीये. माझं हस्त खेळतं घर ओसाड झालं. मुलांनो, परत या ह्या घरात. हे तुमचंच घर आहे, तुमचं घर सांभाळा, असं म्हणत त्यांनी सुहानीच्या डोक्यावर आशीर्वादाने भरलेला हात ठेवला. त्यानंतर त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. रघुवीर असं काही करतील अशी कुणालाही अपेक्षा नव्हती, कारण ते आयुष्यात कधीच कुणासमोर झुकले नव्हते. पण आज ते झुकलेही होते, रडलेही होते, गयावया देखील केल्या होत्या. स्वतःचा गुन्हाही कबूल केला होता आणि शिक्षा मिळावी म्हणून स्वतःला पोलिसांच्या हवालीही केलं होतं. कदाचित यालाच खरं प्रायश्चित म्हणत असावेत. सम्राटच्या डोळ्यातही अश्रू होते. रघुवीरांना आपल्या कृत्याचा किती पश्चाताप होत होता हे त्याने जाणलं होतं. त्यांच्या इच्छेचा मान ठेवत सम्राट आणि त्याचं संपूर्ण कुटुंब पुन्हा आपल्या जुन्या घरी राहायला गेलं. त्या घराशी सुहानी आणि सम्राटच्या असंख्य आठवणी जोडलेल्या होत्या. त्याच घरात सुहानी नववधू म्हणून आली होती आणि त्याच घरात तिने आणि सम्राटने प्रेमाचे कितीतरी सुंदर क्षण एकत्र घालवले होते. छोटीशी वीरा आता 11 महिन्याची झाली होती. ती संपूर्ण घरभर इकडून तिकडे धावत असे आणि तिच्या मागे सगळ्यांनाच धावायला लावत असे. ती संपूर्ण घराचा जीव बनली होती. दरम्यान आराधनाजी आणि अरविंदजी दोघेही कनिकाकडे मलेशियाला गेले होते, कारण आता कनिका देखील आई होणार होती. सम्राट आणि विराट दोन्ही भावांनी व्यवसाय अतिशय उत्तम प्रकारे सांभाळला होता. तर दुसरीकडे सुहाणी आणि विराटची पत्नी अवनी यांनी आपल्या प्रेमाने संपूर्ण घर एकत्र बांधून ठेवलं होतं. एकूणच सगळ्यांचं आयुष्य आनंद, प्रेम आणि समाधानाने भरून गेलं होतं. अनुजानेही एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. तो अगदी राघवची कार्बन कॉपी होता. त्याचं नाव त्यांनी रोहन ठेवलं होतं. अनुजा देखील राघव, सिया आणि रोहन सोबत आपल्या आयुष्यात खूप आनंदी होती. रघुवीरांनी न्यायालयात आपले सर्व गुन्हे कबूल केले होते, त्यामुळे त्यांना 10 वर्षाची शिक्षा झाली. सम्राट, सुहानी, राघव आणि अनुजा या चौघांची मैत्रीही आता खूपच घट्ट झाली होती. एकूणच प्रत्येकाची तडफड आता संपली होती आणि आता त्यांच्या आयुष्यात उरलं होतं ते फक्त प्रेम, आपुलकी आणि आनंद. यासोबत आपली ही कथा इथेच संपते. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.